गोविंदराव मुकाटे हे उमेदवार आहेत, यांना आम्ही उभं केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की राहुरीची निवडणूक आम्ही करणाऱ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे. पण राहुरीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तुम्हाला कोणाचे फोन आलेले आहेत का, किंवा त्यांच्या मागणीचा तुम्ही विचार केलेला आहे का? नाही, तशा प्रकारची मागणी आमच्या जिल्हाध्यक्ष वगैरे यांच्याशी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु मला वाटतं की अशी निवडणुकीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मी त्या दिवशी पण सांगितलं, बऱ्याच पोटनिवडणुका होत्या. अगदी बांद्राच्या पोटनिवडणुकीपासून सगळीकडे बघितलं तर सगळीकडं बिनविरोध करण्याचा प्रथा झाली नव्हती. त्यावेळेलासुद्धा निवडणुका भाजप असेल किंवा इतर पक्षाने उभ्या केले होते उमेदवार. त्यामुळे ही निवडणूकसुद्धा अजितदादांचा अपवाद आहे. महाराष्ट्राला ज्यांनी आपलं फार मोठं योगदान दिलं, त्या अजितदादांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही ती बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं सध्या तरी आत्ताच्या वेळेपर्यंत कळत आहे. जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शिष्टमंडळ आहे, ते हर्षवर्धन सपकाळांची भेट घेताना पाहायला मिळतं. तुमच्या पक्षाकडनं सुद्धा वरिष्ठ नेते आवाहन करताना दिसत आहेत. काय वाटतंय? पवारसाहेबांनी त्या बाबतीमध्ये परवाच्या दिवशी दिल्लीला पूर्णपणाने त्यांच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका घेतली होती. आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला होता. आमचा उमेदवार उभा करणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली होती. राहिला विषय जो आहे तो काँग्रेसचा. काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा निर्णय आहे. मला वाटतं की ते काय निर्णय ते वरिष्ठांशी निर्णय घेऊन ते रोहित पवार भेटायला गेले होते. कौटुंबिक म्हणून, जबाबदारी म्हणून कुटुंबाच्या माध्यमातून एक आव्हान करण्यासाठी ते गेले होते. आता त्यांची चर्चा झाल्यानंतर केंद्राशी असलेल्या त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून ते काय निर्णय घेतात ते बघू. पार्थ पवार यांचं वक्तव्य भोवलं असं म्हणायचं का? कारण अडचणीची ठरली असं म्हणायचं. नाही, मी त्या बाबतीत मी बोलणं बरोबर ठरणार नाही. त्याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. मला वाटतं की ज्यावेळेला एखादी निवडणुकीला बिनविरोध करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला आपण त्या संदर्भामध्ये आव्हान करणं किंवा त्याच्या संदर्भातून भेटी घेणं हे क्रमप्राप्त असतं. मला वाटतं की त्या गोष्टीचा आणि ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ते दोघंही त्या संदर्भात स्पष्टीकरण करतील. बारामती. तर शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका या संदर्भातली सांगितलेली आहे.